माझा नाथ मी अवर्क अज्ञान बाळक बहुत मोकलिल कैसे मजा। नवनाथ महाराज की जय। या ठिकाणी जंगलामध्ये एकट्याला टाकून माझा नाथ माझ्या अशा असणाऱ्या बाळाला टाकून कुठे गेला आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी म्हणून तो रडत होता म्हणतात। हे नाथ तू सकळमय सर्वसी माप माये तुझ विन माते कोण आश्रये तिन्ही लोकी दिसेना। हे नाथा तू काय आहेस मला माझी माय आहेस आणि तू काय आहेस बाप आणि माय सर्व काही तू आहेस आणि मला सांडून म्हणजे त्या ठिकाणी तू कुठे गेला आहेस कुठे गुंतला आहेस अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मातेला उद्देशून बोलत आहे म्हणतात। मद पाडसाची एरणी चरू गेली कोणे राणे माझे स्मरण सकळ सांडूने कैसी गुंतले तिकडीचे। आणि माझं मी आहे काय हरणाचं पाडस आहे आणि हरणाच्या पाडसासारखं मला सोडून त्या ठिकाणी पुण्या रानामध्ये गेले आहेस आणि तुला कुठे विसरले आहेस माझं आठवण येत नाही का अशा पद्धतीचं त्या ठिकाणी बोलणं चालू आहे म्हणतात। भगवंताची प्रेम मावले कोणी राणे चरू गेले परे माझे स्मरण विसरले कैसी गुंतले तिकडीचे। माझ्यासारख्या वासराची अशी असणारी प्रेमाची माऊली आणि त्या ठिकाणी कुठं रानामध्ये चरायला गेली आहे किंवा कुठे गेली आहे अंतर मला विसरून गेले आहे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी म्हणजे विलोप त्या ठिकाणी चालू आहे म्हणतात। माझी मोची माये करू गेले अंतराये मदते विसरुणे सददये कैसी गुंतले तिकडीचे। ऐसे बोलून लाप करीत उर्दव हंबरडा मारुने धावत पोट कळूने श्वास सोडित आनाता म्हणून अशा पद्धतीने विलाप चालू आहे आणि हंबरडा फोडून त्या ठिकाणी धावत अशा पद्धतीचं पोट त्या ठिकाणी कळून त्या ठिकाणी अशा पद्धतीचा श्वास घेऊन त्या ठिकाणी काय केलेलं आहे की नाक नाक म्हणून अशा पद्धतीने काय गोरक्षण आहेत ना तर ते त्या ठिकाणी विलाप करू लागले म्हणतात। मग ते कनवाळू द्वारपाळ म्हणती नाता न करे तळमळ तुम्हा माई लेकराचा मेळ विश्वर करीला पुढारा। आणि अशा पद्धतीने जो द्वारपाळ होता तो काय होता की कनवाळ होता आणि तो काय म्हणू लागला नाथा तुला तळमळ करायची गरज नाही आणि तुमच्या माय लेकराची काय होईल की ईश्वर पुढे चढून भेट करून देईल याच्यात काही शंका नाही अशा पद्धतीचं बोलणं झालं होतं। ऐसी वदती देवाने गावात धाडीला भिक्षे लागूने मग तो गुरुचे सदनु सदने अलक्षे गाजवित जातसे। आणि द्वारपाळाने अशा पद्धतीने त्याला बोलल्यानंतर त्याला सांगितल्यानंतर त्या ठिकाणी भिक्षाला पाठवलं आणि भिक्षाला पाठवल्यानंतर दारोदारी जाऊन तो काय करू लागला की त्या ठिकाणी अलक्ष अलक्ष अशा पद्धतीचं त्या ठिकाणी दारोदार अशा पद्धतीनं म्हणत होता आणि भिक्षा मागत होता म्हणतात। परे जालिंदर होता जाठाये ते सजाला भिक्षे पाये ते एकटा एक सदन साये पाहू अल्लक म्हणतसे। आणि ज्या ठिकाणी जालिंदर होते त्या ठिकाणावर त्या ठिकाणी सहजासहजी भिक्षेस आला आणि आल्यानंतर अलग अशा प्रकारचा आवाज त्या ठिकाणी गोरक्षनाथानं केल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं पाहूया आपण। तो सवाल ऐकून जालिंदरनाथ आदेश मत मैया मयी आत ते आदेश गुरुक्षे प्राप्त सर्व न झाले तातडी। आणि ते सवाल ऐकला अलग म्हणल्या त्या ठिकाणी जालिंदरनाथानं त्या ठिकाणामधून आवाज दिला आणि आवाज दिल्यानंतर सांगितलं की कोण आहेस अशा पद्धतीने आदेश आदेश म्हणून त्यांच्या त्या कोड त्याच्या शब्दामध्ये त्या ठिकाणी एकमेकांना त्या ठिकाणी ओळख व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणतात। मग ते आदेश वंदुनी पुढती मने कोठे आहात महाराज जते एरू मने मही गते विराजलो से महाराजा। आणि असं म्हणल्यानंतर गोरक्ष म्हणाले की तू कुठे आहात तुम्ही त्या ठिकाणी असं म्हणल्यानंतर मी काय आहे माझी गती राजाने एक वेगळ्याच प्रकारची केलेली अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मी काय आहे जमिनीमध्ये आहे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांचं बोलणं सुरू आहे म्हणतात। गोरक्षे मने कवन नामे मिरवत आत नाथ स्वामी एरी मने मनोधर्मे
नाथ जालिंदर म्हणता ते. गोरक्षनाथ म्हणू लागले की तुम्ही कोण्या नावाने त्या ठिकाणी राहतात, तुमचं नाव काय, तुम्ही कोण आहात, अशा पद्धतीने म्हणल्यानंतर त्या ठिकाणी जालिंदरनाथ म्हणू लागले मी जालिंदरनाथ या नावाने या ठिकाणी याच्यामध्ये आलेलो आहे. अशा पद्धतीचं त्यांचं बोलणं सुरू आहे म्हणतात. परे महाराजा योगद्रुमा कौने नाम मिरवते तुम्हा आने वरदास्त प्रसाद उगमा गुरु कोण तुमचा हो. आणि पुन्हा त्या ठिकाणी जालिंदराने त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही काय करत आहात, तुमचं नाव काय आहे, तुम्ही कोण्या नावाने या ठिकाणी फिरत आहात आणि तुमचा गुरु कोण आहे, अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी ते करत होते म्हणतात. गोरक्षे म्हणे मचिंद्र जाते वरद प्रसाद गुरु मूर्ती आणि गोरक्षी नाम देहा प्रते जगा माझे मिरवले. गोरक्षनाथ म्हणू लागले की मच्छिंद्रनाथ हा माझा गुरु आहे आणि मी काय करतो या देहाला नाव आहे काय आहे की गोरक्ष अशा प्रकारचं नाव आहे आणि जगामध्ये मी काय करत असतो, मिरवत असतो. अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केलेली आहे. परे महाराजा ऐक युक्ती तुम्ही सेविले महे गते जगे पृष्ठुनी पापमते भंगित झाले लोकांचे. ऐसे ऐकून तयाची वार्ता जालिंदर सांगे झाले कथा ते ऐकताची गोरक्षनाथा कोपाळ नळ पेटला. त्या ठिकाणी जालिंदरनाथानं आपली वार्ता सांगायला सुरुवात केली, त्यांच्यासोबत काय झालं होतं ते, आणि सर्व सांगितल्यानंतर त्या ठिकाणी गोरक्षनाथाला राग आला होता आणि राग आल्यानंतर अशा पद्धतीचं त्या ठिकाणी भस्म करेन अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांचा विचार त्या ठिकाणी मनात घोळत होता म्हणतात. मने महाराजा आज्ञा करावे क्षणेच घालीन पालते महे तव त्या नरपाची क्रोडी काय भस्म करेल क्षण अर्धे. आणि त्या ठिकाणी गोरक्षनाथ म्हणू लागले आज्ञा करा. आज्ञा केल्या त्या ठिकाणी काय करेल की पृथ्वी ही जी जमीन आहे ती पालती घालील आणि त्यामुळे तुम्ही फक्त मला आज्ञा द्या आणि राजाचं पूर्ण त्या ठिकाणी काय करेल की त्यांचं कुळ किंवा त्यांचं हे सर्व काही नष्ट करेल. अशा पद्धतीचं ते गोरक्षनाथ जालिंदरनाथाला बोलू लागले म्हणतात. जैसा अग्नी पेटला सदनात तेने तरण तंतुचे कोणा गणित तनयाचे येतील नरपणात भस्म करीना महाराजा. त्या ठिकाणी अग्नी जसा पेटते तशा पद्धतीने एकदा पेटल्यावर गवत बिवत काही चालत नाही तशा पद्धतीचं त्या ठिकाणी सर्व त्यांचं घरदार जे काही सर्व नातेवाईक आहे सर्व काही कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचं गोरक्षनाथ जालिंदरनाथाला बोलू लागले म्हणतात. आयसी गुरु मूर्ते देवा दानवा वरद अते ऐसा स्वामी घालून करते राज्य कैसा करीतो जी. आणि अशा पद्धतीची गुरुमूर्ती असते वेळेस अशा प्रकारे नाथ असते वेळेस नारायणाचा अवतार असते वेळेस जर त्यांना जर अशा पद्धतीची जर गत केली असेल तर तो राजा कशा पद्धतीने राज्य करेल आता त्याला आपण पाहूया. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी गोरक्षनाथ जालिंदरनाथाला बोलू लागले म्हणतात. तर हे आताची आज्ञाप्रमाण लागून दे क्षणा मग जालिंदर बोले वचना ऐशे नोहे महाराजा. तुम्ही फक्त आदेश द्या मी काय करायचं ते करतो. अशा पद्धतीचं बोलल्यानंतर त्या ठिकाणी जालिंदरनाथ म्हणले थोडस थांबा आता आपल्याला आताच काही करायचं नाही. अशा पद्धतीने त्या ठिकाणी जालिंदरनाथानं गोरक्षनाथाला थांबवलेलं आहे म्हणतात. या कार्याचे पुढे कार्य नातरी हृदय विचारून पाहे नाथ पंत येणे दुनावे हेची भविष्य असे पहा. आता काय आपल्याला आताच काही करायचं नाही याचं कार्य पुढे आहे आणि आपण काय करायचं आहे आपल्या मनाला विचारून बघा. आणि त्या ठिकाणी नाथपंथाचं या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी दुसरं दोन प्रकारचं त्या ठिकाणी काय झालेलं आहे की या ठिकाणी होईल कार्य होईल आणि त्यामुळे तुम्ही काय करा की थोडस थांबा. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी बोलू लागले म्हणतात. तरी आता क्षमा करुणा पुढे महाराजा करे गमना परी ही ऐशी वर्तमाना बोलू नको जगासे. तुम्ही काय करा ते जालिंदरनाथ बोलू लागले की गोरक्षनाथ तुम्ही काय करा थोडस पुढे जा पुढचा तुमचा जे आहे ते मार्गक्रमण करा आणि याबद्दल कुणालाही कुठे काही सांगू नका. अशा पद्धतीचं गोरक्षनाथाला जालिंदरनाथ बोलू लागले म्हणतात. तुम्ही एकता सहज मैसे
मम सूतकानि पा भेटता तुम्हासे श्रुत करावे करते त्यासे वर्तंत येतीचा सकळी का. आणि तुम्ही या भूमीवर हिंडता हिंडता जर पुढे गेलात आणि पुढे गेल्यानंतर जर तुम्हाला माझा शिष्य माझा कानिपणा त्या ठिकाणी जर भेटला तर त्यांना याची बातमी निश्चितपणे कळवा. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी बोलणं त्या ठिकाणी जालिंदरनाथ बोलू लागले म्हणतात. मग तो युक्ती प्रयुक्ती करुणा संपादुने रायासे कल्याणा माते काढील करते तुना वाढील तो नाथ पंथा. आणि जेव्हा तुम्ही कानिपनाथाला सांगताल तेव्हा तो काय करेल, युक्तीनं प्रयुक्तीनं काहीतरी करेल आणि करून त्या ठिकाणी काय करेल की या ज्या मी जे इथं या ठिकाणी राहिलेलो आहे या ठिकाणी मला काय करेल काढेल बाहेर आणि त्या ठिकाणी सर्व त्या काय करायचे ते पद्धतीनं करेल. अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलेलं आहे. ऐसे सांगोने गोरक्षनाथ अद्देश म्हणून बोलविता अने गोरक्षे ऐकून शांत होना देश म्हणतसे. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी गोरक्षनाथाला सांगल्यानंतर आदेश म्हणून त्या ठिकाणी आदेश अशा पद्धतीचे दोघांनी म्हणून त्या ठिकाणी बोलून त्या ठिकाणी गोरक्षनाथ तिथून निघालेले आहेत. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी पुढचं काय झाले पाहू. मग अद्दश शब्दाचे गमन करून निघाला गोरखे नंदना आरापुरते मिळून अन्न उपहार संपादे. आणि त्या ठिकाणी काय झालं की आदेश म्हणून त्या ठिकाणी तिथून निघता झाला आणि त्या ठिकाणी अलग अलग म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीची भिक्षा त्या ठिकाणी मागून त्या ठिकाणी खाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे म्हणतात. माग सिंगी शैली करुण ग्रहण करिता झाला मार्गे गमना तो जगन्नाथ प्राचीन नाथ ते जाऊन पोचला. आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्यांनी काय केलं की आपलं जे अन्न ज्यांनी मागवलं होतं ते त्या ठिकाणी ग्रहण केलं आणि ग्रहण करून त्या ठिकाणी काय मार्गाने गमन सुरू केलं. आणि चालत असते वेळेस जगन्नाथ अशा या प्राचीन स्थानामध्ये ठिकाणी या ठिकाणी तो येऊन थांबलेला आहे म्हणतात. एकडे का निपनात गाऊ गाई ब्रह्मणा करिता परे ज्या गावी जायते ते जगाला गे बोधितसे. दुसरीकडे कथा आहे की कानिपनाथ त्या ठिकाणी जिथं जिथं जायचा तिथं काय करायचा की तो फिरायचा आणि फिरून त्या ठिकाणी लोकांना ज्ञान देण्याचं काम करायचा. जगाला त्या ठिकाणी विविध प्रकारचा बोध द्यायचा ज्ञान द्यायचा. अशा पद्धतीचं त्याचं कार्य चालू होतं म्हणतात. काने पामुखीची बोध स्थिती ऐकून प्रांजना मानवते सलील प्रेम दाटून चित्ते अनुगर घेते तयाचा. कानिपनाथाचं हे ज्ञान पाहून त्या ठिकाणी सांगण्याची पद्धत पाहून ऐकण्याचे ते सर्व जण लोक ऐकायचे आणि ऐकून त्या ठिकाणी काय झाले होते की बरेचसे शिष्य त्यांचे होऊ लागले म्हणतात. माग त्या गावात एक दोना स्वचितचे निगती विरक्त माना प्रपंच राणी लात मारुना नाताच वे चालते. प्रत्येक गावात गेले की 1, 2, 3 अशा पद्धतीचे काय करू लागले शिष्य त्यांचे होऊ लागले आणि त्या ठिकाणी संसाराला लात मारून त्या ठिकाणी विरक्तपणे त्यांच्या सोबत चालायला निघू लागले. अशा पद्धतीचं कार्य होऊ लागलं म्हणतात. नवनाथ महाराज की जय.